अहो आता माझा डाव बघा जमतोय का मला. युवराज तुम्ही सांगितलं बस ना रोज आखडा तालीम करतोय आणि तलवारबाजी करताना लय जोश बी येतोय. शाबास, असा सराव चालू ठेवला तर तयार व्हाल तलवारबाजी. अहो ते नव पण ही तलवारची मूठ अशी धरायची नव. हा सुटते हातातून. कडा तलवारीच्या मुठीवरची पकड अशी पाहिजे जीव गेला तरी तलवार सुटता कामा नये. होय होय. कर वार. वार करताना ज्या बाजूनी वार करायचा तो पाय पुढे आला पाहिजे, म्हणजे वार लांब पर्यंत पोहोचतो आणि वाराला ताकद मिळते. आणि शत्रूनं वार केला का विजेच्या चपळाईनं पाय मागा आला पाहिजे. पण युवराज शत्रू आपल्यापेक्षा लय भारी असेल ना? किती भारी असू दे ना, तुझी तयारी अशी पाहिजे का तू समोर दिसला तर शत्रूच्या उरात धडकी भरली पाहिजे. पण युवराज शत्रू कसा वार करील ते कसं कळखायचं? कायम समोरच्या योद्ध्याच्या नजरेवर लक्ष ठेवायचं. वार आधी शत्रूच्या नजरेत उमटतो आणि मग आपल्यावर येतो. त्यामुळे त्याच्या नजरेवरची नजर हलू द्यायची नाही. आणि दुसरी गोष्ट, शत्रू नेहमी रणांगणातच गाठल असं नाही. तो बेसावत बघून सुद्धा आपल्याला पेचात पकडू शकतो. गोड बोलत आमिष दाखवत. जर का आपण त्याच्या आमिषाला भुललो तर शत्रू अर्धी लढाई जिंकलाच म्हणून समजा. म्हणून कायम सावध राहायचं. आला ध्यानात? करा सुरुवात. युवराज चालू द्या. मामासाहेब तुम्ही या ना. नाही नाही युवराज तसं काय फार विशेष नाही, चालू द्या तुमचं. काही काम होतं? काम म्हणजे हेच सरदार पांढरे आलेत, तुमची भेट घ्यायचं म्हणत होती. सरदार पांढरे दिलेर खानाच्या गोटातून थेट आमच्याकडं? बरीच वाकडी वाट केली म्हणायची सरदार पांढरेंनी. हो हो. मामासाहेब सांगावं त्यांना, मोगलांच्या चाकरांना भेटण्यात आम्हाला स्वारस्य नाही. जी. सरदार पांढरे चला. काय म्हणलं काय युवराज? चला आधी वाड्यावर चला, गुळपाणी घेत घेत बोलूयात. हा अहो पिलाजीराव गुळपाणी घेता येईल. आधी युवराज काय म्हणले ते तर सांगा. ते काय की युवराज कामात आहेत, नंतर भेटू म्हटलं पुन्हा गावा तरी. सरदार पांढरे म्हणून नाव सांगितलं का माझं? हो तर, आणि तुम्हाला ओळखतो ना मी. हा? ओळखत नाही असंच वाटतंय. काय म्हणले साफ साफ सांगा. आणि त्यांना मी कुणाचा सरदार आहे हे सांगितलं का? नाही म्हणले ते. मुघल सरदारांना त्यांना भेटायची इच्छा नाहीये. काय त्यांना भेटणं, त्यासनी निरोप देणं लय गरजेचं आहे. हा पण आता पुन्हा सांगा त्यासनी. आणि हे सांगितलं का की निरोप दिलेर खान साहेबांचा आहे ते? त्यांना कल्पना आहेच किती. आता निरोप तुम्ही आणलाय म्हणजे तो खान साहेबांचाच असणार नाही का? तरी नाही म्हणलं. हो. वहिनीसा आहात का घरात? अगं बाई वंस, अगदी सकाळी सकाळीच येणं केलं. त्याचं काय ना, सकाळी सकाळीच आम्हाला बघावंसं वाटलं आमच्या वहिनीसांना. आणि बोलायचंही होतं. या ना, बसा. मग लागला सगळा संसार नव्या जागेत. म्हणलं काही मदत हवी असेल तर बघावं म्हणून आलो. आलात ते चांगलंच केलं. वंस, आखाड्यामुळे आपल्या सगळ्यांचाच वेळ कसा बांधल्यासारखा झाला होता. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत एकच गडबड. युवराजांचं पाय तर घरात ठरत सुद्धा नाही. बाकी दादासाहेबांनी आमच्या धन्यांचा सुद्धा दिवस असाच बांधून टाकलाय. उठले की लागले आखाड्याच्या कामाला, आणि काम सुद्धा अगदी उत्साहाने करतात. वंस, शृंगारपुरात आल्यापासून निवांतपणा असं नाहीच. काय हो बहिणीसा? पण
आता लागलंय ना सगळं नीट मार्गी? आणि हा सरकारी वाडा सुद्धा किती सुबक सजवलाय तुम्ही. आणि आता आम्हालाही तुमच्याकडून खूप काही नवं शिकता येईल. म्हणचं बास हो, किती कौतुक करावं. आणि हे सगळं आपण आपल्या आऊसाहेबांकडूनच शिकलोय. घर कसं सजवायचं, पाहुणचार कसा करायचा. पाहुणचार कसा करायचा हे सुद्धा आम्ही इथं येऊन शिकलो. तर मग आता आम्हालाही करू द्या की तुमचा खास पाहुणचार. येऊ, तुमच्या दादासाहेबांच्या सवडीनं नक्की येऊ. असं मोघम नको वहिनीचा. म्हणूनच आम्ही रीतसर निमंत्रण द्यायला आलोय पंक्तीचं. करायचा ना बेत? येताय ना वाड्यावर पंक्तीला? अहो वंस, मनी घ्या, फणी घ्या, रिठ घ्या बाई. कोण आहेस तू? आज देवीचा दिस हाय, वाटी भराया खण हाय बाई. देऊ का? नकोय आम्हाला. अहो बघा तरी, माझ्याकडे फणी हाय, रिठ हाय. दाखव. काही नकोय आम्हाला. अहो पा तरी नीट. नाही म्हणजे नुसतं पाया काय जातंय नाही का? माझ्याकडे लई टोकदार सुया आहेत आणि दाभण बी हाय गोधडी शिवाया. अगं नको सांगितलं ना, मग कशाला पाठी लागतेस? अव ते तर माझं कामच हाय. एकदा का कोणाच्या पाठी लागली की मग मी त्याची पाठ सोडतच नाही. ताई, हा काळा धागा घ्या की. अव घ्या, कोरा बाळासनी वाईट नजर लागणार नाही. नको काही. तू तो पसारा घालू नकोस. काही नकोय आम्हाला. अव मंतरलेला हाय, रक्षण करता पुष्टी करता हाय. शंभूराजासनी बांधा, समधी संकट दूर होतील. अगं कांचं बी संकट असो, भूताखेतांचं, वाईट वाऱ्याचं किंवा सीमेवर डेऱ्या टाकणाऱ्या खानाचं. तू एक काम कर, तू आत ये. बघू तरी दे तुझ्याकडे अजून काय काय आहे ते. ये. धावते धावते. अहो वहिनीसा, उगाच कुणाला ते वाड्यावर आत घेताय? सांगतो तुम्हाला सगळं. आणि ही कोण? अहो म्या लाडी, या सोंगावर जाऊ नका. युवराजनी तुम्ही तरी सांगा की. वंस, ही लाडी आपल्या फौजेत आहे. बातमी घेऊन आलीये. लाडी, खानाचं काय सांगत होतीस? दिलेर खानाच्या फौजा सौराज्याच्या सीमेवर दाखल झाल्या आहेत. हल्ला करण्याच्या तयारीत आहेत ते. आता ह्या वक्ताला महाराज बी गडावर नाहीत आणि युवराज हित शृंगारपुरात. हाच नेमका टाव साधला त्यानं. रायगडावर हल्ला करण्याचा बेत आहे. ग बाई, युवराज कुठे आहे ती? त्यासनी लागोलाग सांगावा द्या. बरं म्या येते. ही येळ बसायची नाही. येते. मुजरा युवराज, म्या सरदार पांढरे. आमचा निरोप मिळाला नाही तुम्हाला? निरोप मिळाला की, तर म्या घेऊन आलेला निरोप बी द्यायला पाहिजे ना तुम्हाला. आणि निरोप बी कुणा लुंग्या सुंग्याचा नाही, दिलेर खान साहेबांचा. आलं लक्षात. लवकर बोला, आम्हाला घाई आहे. गाई? अहो गाई कशाची? त्या पोरा सोरांबरोबर खेळायची? अरे अहो कुठं पाहिजे होता तुम्ही? कुतुबशाहच्या शाही महालात त्याच्या बरोबर शाही मेजवानीला बसायला पाहिलं होतं तुम्ही. पर तुम्ही इथं पर लाल माती नाकतोंडा जायला लागली तुमची. कामाचं बोला. निष्ठेची मातीन धाडसाचा धुराळा झालाय तुमचा. रग रणात सोडून आखाड्यात जिरवावी लागते यासारखे दुर्दैव कंच. आमची रग स्वराज्याशी बांधील आहे म्हणून स्वराज्यात जिरते.
तुमच्यासारखी मोगलाईत मुरत नाही. अहो, काय वाईट झालं आमचं? मस्त राजासारखे राहतो की आम्ही. हातातनं पालखीचा गोंडा सुटत नाही आपल्या. पांढरे, तुमच्या हातातला पालखीचा गोंडा तुमच्या भावी पिढ्यांच्या गळ्यातला धोंडा ठरणार आहे. हे कधी कळणार तुम्हाला? अहो, पुढचं पुढं. या आपल्या विचारामुळेच आजवर देशाचं नुकसान झालं सरदार पांढरे. आपला देश गुलाम झाला तो परक्यांच्या तलवारीमुळे नाही, तर आपल्या या निष्क्रियतेमुळे, आपल्या लाचार वृत्तीमुळे. तर सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही सरदार पांढरे. या स्वराज्यात या. बघता बघता उत्तर काबीज करू. तेच ते उत्तर. खान साहेबांच्या खलित्याचं उत्तर काय? तुम्हाला दिलेर खानाच्या खलित्याला उत्तर पाहिजे. वाट बघत असतील ना हो ते. उत्तर नाही दिलं तर मोगल फौज स्वराज्याच्या सीमेवर उभी आहे. घुसवीन बाणगुळा. कोणाला धमकी देतोस? आम्हाला? या शंभूराजाला? हे तुझ्या बापाच्या बापाला, त्या आलमगिराला नजरेला नजर भिडवताना घाबरलो नाही आम्ही. आम्हाला मोगली फौजांची धमकी? माफी असावी युवराज. अहो, चुकलं. म्या फक्त निरोप द्यायला आलो होतो. मस्ती. मग निरोप्यासारखं वागायचं. सरदारकीचा माज नाही दाखवायचा आम्हाला. माफी द्या. निरोप असा आहे की स्वराज्याच्या सीमेवर मोगलांच्या फौजा आल्या आहेत आणि त्या माघारी परत तवाच जातील जेव्हा तुमचं पहिलं पाऊल दिलेर खानाच्या दिशेनं पडत. आले कसे नाहीत युवराज? आतापर्यंत तर यायला हवे होते. सुनबाई, अहो येतालच की आता युवराज. आणि युवराज आल्याचं समजलंच की. टापा वाजत्याल, अंगणात आल्या आल्या घोडं फुरधारात. त्या आम्हाला धीर निघत नाहीये ग. दिलेर खानाच्या फौजा स्वराज्याच्या सीमेपर्यंत पोहोचल्या. ही खबर काही साधी नाही. कधी एकदा युवराजांना सांगतोय असं झालंय आम्हाला. ते बी खरंच आहे म्हणा. हवा महाराज आणि युवराज रायगडावर नसताना समदच गोंधळलेले असत्याल बघा. हो ना. सोयरा मातोश्री, राहुजी पंत, मोरो पंत सगळ्यांच्या नजरा युवराजांच्या वाटेकडे लागलेल्या असतील. ठरवू. आणि युवराज रायगडावर असल्याशिवाय मसलत होणार नाही. पर खरं सांगू का, दिलेर खानाच्या फौजा उभ्या आहेत म्हटल्यावर युवराजासनीच दम निघणार नाही बघा. नाहीच निघणार. त्यांना फक्त कळायचा अवकाश. मग बघ, घोड्यावर स्वार झालेच म्हणून समज. धारात त्या आपणच सगळी तयारी करून ठेवूया. त्यांच्या संदुका भरून ठेवू, म्हणजे मग धांदल नको. जज्बातों के तलबगार शायर, तुम्हें क्या समझाना, हमारे यारी के इस पैगाम को मेरे यार तुम ना ठुकराना. महाराणी साहेब, त्या दिलेर खानाच्या पोटात एक आणि ओठात एक असतं. आम्ही जाणून आहोत. त्यांच्याकडून काही खबर? फौजा सीमेवर येऊन ठेपल्यात. जागोजागी छावण्या दिसत आहेत. हल्ल्याच्या तयारीत आहेत. असं?
परंतु रयतेला काही तकलीफ? अजून तरी नाही, परंतु रयत घाबरली आहे. काय खबरदारी घेतली आपण? महाराणी साहेब, आपल्या सीमेवरील 5-6 गावे स्थलांतरित केली आहेत. हे बरं केलं. आपल्या फौजांच्या काही हालचाली? आमची फौज पूर्ण तयारीत आहे. आमच्या आदेशाची वाट पाहत आहे आणि आम्ही शंभूराजेंच्या येण्याची वाट पाहत आहोत. शंभूराजेंना आमचा खलिता गेला असेल? होय महाराणी साहेब. आमचा खलिता मिळाला की शंभूराजे लगेच निघतील. ते काही थांबणार नाही. महाराणी साहेब, आम्ही तर म्हणत होतो आतापर्यंत यायला पाहिजे होते. निघाले असतील. माफी असावी महाराणी साहेब, परंतु अशा वेळी रागलोभ मान अपमान बाजूला ठेवून तातडीने गड जवळ करायला हवा होता. महाराणी साहेब, मलाही तसेच वाटते. आम्हाला खात्री आहे आमचा खलिता मिळाल्यावर शंभूराजे काही थांबणार नाही. त्यांना राहणारच नाही. महाराणी साहेब, आणीबाणीच्या परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. आणि दिलेर खानाचा स्वभाव पाहता तो जास्त काळ दम धरणार नाही. याचा अर्थ तो अजून गप्प आहे आणि ते आपल्यासाठी चांगलं आहे. शंभूराजेंना तेवढा वेळ मिळेल रायगडावर पोहोचायला. हो, शंभूराजे आले की आम्ही फौजेच्या हालचालीचे नियोजन करू आणि दिलेर खानावर पहिला छापा मारू. फक्त त्यांच्या येण्याची जुणीव आहे. खलिता रवाना झालाय ना वेळेवर? होय महाराणी साहेब, त्याच दिवशी खलिता रवाना झाला. मग कसलीच चिंता नाही. कदाचित शंभूराजे परस्पर दिलेर खानाचा समाचार घेतील आणि मग गडावर पोहोचतील. दुधात साखर. आता दिलेर खानाचं संकट टाळायचं, एवढंच ध्येय समोर. आज्ञा, येतो. आकासाहेब, आकासाहेब, अव लढाई होणार आहे म्हण. हो, मग तू घाबरलास? नाही, थोडी धास्ती लागून राहिले. अहो तू दिलेर खान लय वांगाळ. त्याच्यापेक्षा 10 पटीने आपण वांगाळ आहोत. आमच्या दादासाहेबांना समजलं ना तर पळता भुई थोडी होईल त्या दिलेर खानाला. वय युवराजास कळलं तर तो काही जिवंत राहायचा नाही. पण युवराज आता गडावर नाही ती आणि समधीकडे गडबड उडाली. पार ते गडाच्या पायथ्यापासून ते बाले किल्ल्यापर्यंत. म्हणून थोडी धास्ती लागून राहिले. नको काळजी करूस. आम्ही रायगडाला जाणार नाही. पण का? नाही जाणार. दिलेर खानाच्या फौजा स्वराज्याच्या सीमेवर उभ्या असताना युवराज, तुमच्या मनात अजून अढी तशीच आहे का? तसं समजा हवं तर. पण तरीही तुम्हाला जावं लागेल. जायला आम्ही बांधील नाही. जावंच लागेल. हा कुलमुखत्यारांचा आदेश आहे. युवराजांना आदेश देण्या एवढा कुलमुखत्यार मोठा नाही. युवराज, आदेश डावलता येणार नाही. युवराजनी स्वराज्यावर हल्ला करण्याची दिलेर खानात हिंमत नाही. त्याला हल्ला किंवा आक्रमण नकोय. त्याला हवं आहे त्याने पाठवलेल्या खलित्याला उत्तर. काय? होय, दिलेर खानाला या खलित्याला उत्तर हवंय आणि आम्हाला मजकूरच सापडत नाहीये. जणू अक्षरांची फौजच गायब झाली. पाठवायचं तर काय उत्तर पाठवावं?